प्रत्येक मनुष्याच्या हातून कळत न कळत पाप घडत असतं. केव्हा ना केव्हा लहान किंवा मोठं हे पाप घडत असतं. मग या पापाला प्रायश्चित काय? काही जण म्हणतात दानधर्म करावा, तीर्थयात्रा कराव्यात, सत्यनारायणाची पूजा करावी, होम हवन करावं, तीर्थाटन करावं. माझ्या मते हे केल्यानं त्या पापाचं प्रायश्चित होत नाही. हे कर्म अवश्य करावे, परंतु पापाचं प्रायश्चित माझ्या मताप्रमाणे हे पाप माझ्या हातून घडलं ह्याची जाणीव ही प्रथम जाणीव व्हायला पाहिजे की माझ्या हातून वाईट कर्म झालं, माझ्या हातून पाप कर्म घडलं, ही पहिली जाणीव. दुसरं, जे काही वाईट कर्म केले, पाप कर्म केले, त्याची जी फळं आहेत ती भोगावी. आज ना उद्या, केव्हा ना केव्हा त्या वाईट कर्माचे, पापाची फळे भोगावीत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आत्तापासून मी अशा प्रकारचं पाप करणार नाही, वाईट कर्म करणार नाही. या 3 गोष्टी म्हणजे प्रायश्चित असं मला वाटतं.